भरली मसाला वांगी बनवणार आहे, त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत. आता ह्या वांग्यासाठी आपण काय मसाला लागतोय तो पाहूया. इथे पहा मी थोडंसं खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे. एक कांदा बारीक चिरून तोही चांगला तेलावरती परतून घेतला आहे लालसर होईपर्यंत. 10-12 लसूण पाकळी तो पण चांगला परतलेला आहे. थोडंसं आलं आणि कोथिंबीर. आता हे जे मसाले आहेत ना, आपण थोडंसंच पाणी घालून एकदम असं छान बारीक वाटून घेऊया. मग आपण ही वांगी आहेत ना, ही मध्ये कट करून ह्यामध्ये तो मसाला आहे ना तो आपण भरून घेऊया. ह्या मसाल्याचं वाटण तयार करून घेऊ. मग ते इथे पहा, हे वाटण वाटून घेतलेलं आहे मी. एकदम असं म्हणजे थोडंसंच पाणी घालून वाटलेलं आहे. त्यासाठी इथे मी मसाले घेतले. 1 चमचा घरगुती मसाला आहे, 1 चमचा कलरवाली मिरची पावडर, पाव चमचा अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ. आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. इथे आपण ह्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे. आता हे आपण चांगले मसाले ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळे एकत्र. मसाला भरली वांगी बनवणार आहे ना, एकदम मस्त अशी ही वांगी होतात. इथे पहा मी वांगी अशी कट करून घेतलेली आहेत मध्ये. आपण आता ह्यामध्ये मसाला भरून घेऊया. दाबून मसाला भरायचा जास्त. इथे पहा आता आपण सगळ्या वांग्यामध्ये हा जो मसाला आहे ना सगळा भरून घेऊया. तर इथे पहा मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत मसाला. आता ही वांगी आहेत ना आपण 5 मिनिट अशी ठेवायची, म्हणजे मसाला जो आहे ना वांग्यामध्ये चांगला मुरला जाईल. तर आपण 5 मिनिट असंच ठेवूया आणि 5 मिनिटांनी मसाला भरली वांगी बनवून घेऊ. तर इथे 5 मिनिट झालेत पहा. वांगी आपण अशीच मसाल्यामध्ये ठेवलेली. आता ही भरली वांगी आपण बनवून घेऊ. आता इथे तेल गरम करायला लावलेलं आहे. 1 ते 2 चमचे आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलंय. त्यामध्ये 1 चमचे जिरे टाकूया. जिरे फुलले की ह्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. ह्यामध्ये आपण हे एक वांग टाकून घेऊया. वांगे आहेत ना आपण चांगली ह्यामध्ये नाही का कलर चेंज होईपर्यंत चांगली तेलावरती परतून घ्यायची. तर इथे पहा आपण हे अशी ठेवून 1 मिनिटभर अशी ठेवायची आणि मग पलटी करून ही साईड परतली की दुसरी साईड आपण पलटी करून घेऊ. इथे पहा मिनिटभर झालेला आहे. वांग्याचा कलर का मस्त तेलामध्ये वांग असं परतलेलं आहे एक साईड. आता आपण ही बाकीची सगळी वांगी अशीच परतून घ्यायची दोन्ही साईड तेलावरती. इथे पहा मी 4 ते 5 लसूण पाकळी आहे ना बारीक ठेचून घेतली, ती मी ह्यामध्ये टाकून घेते. पहिली टाकली नाही कारण तो लसूण करपला जाईल, त्यामुळे मी नंतर टाकत आहे. आता आपण ही वांगी सगळी एकसारखी मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे. एकदम मस्त अशी चविष्ट ही मसाला भरली वांगी होतात. ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खूप मस्त होतात. एकदम मस्त अशी ही वांगी ह्या तेलामध्ये ना मस्त भाजलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये पाणी ओतूया. तर आपल्याला ही वांगी अजिबात हलवायची नाही, अशी ठेवायची म्हणजे मसाला ह्यामध्ये राहील. तर इथे मी गॅस बारीक ठेवते आणि बारीक गॅसवरती आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 7 ते 8 मिनिटांनी आपण ही वांगी मिक्स करून घेऊया. तर इथे पहा 5 ते 6 मिनिट झालेत. आता आपण ह्यावरचं झाकण काढून
ही वांगी परत आपण पलटी करून घेऊया. आता ह्यावरती आपण परत 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून घेऊ. तर इथे पहा परत 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता आपण ह्यावरचं झाकण काढून पाहूया. तर पहा किती मस्त असं आपलं मसाला भरलं वांग झालेलं आहे. गॅस बंद करते आणि ह्यामध्ये आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. ते इथे पहा आपण ह्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. वांग पहा किती मस्त असं एकदम चमचमीत असं भरलं वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे.